आज या ठिकाणी राष्ट्रीय मार्ग 61 या ठिकाणी ठाकरवाडी असेल, गिरवली असेल, रामोडी असेल, चिंचोली असेल या ठिकाणच्या नोटिसा त्यांना ज्या मिळाल्या आहेत त्या नोटिसा बहुतेक लोकांना काही लोकांना मिळाले नाहीत, परंतु जो त्यांनी रेट जो काढलेला आहे तो रेट एकदम कमी आहे आणि या ठिकाणी त्यांनी जो रेट काढला त्याच्या डबल दिले, त्याच्यातून 20% परत कपात करणार आहे म्हणून तो रेट एकदम तुटबंद आहे. हा शेतकऱ्यावरती आणि होणाऱ्या सर्व चिंचोली असेल, गिरवडी असेल, रामोडी असेल या ठिकाणी अन्याय होत आहे सर्व शेतकऱ्यावरती. आणि या ठिकाणी जो पहिला जुना रोड होता त्या ठिकाणी त्या जुन्या रोडचं एक्युरेशन त्या ठिकाणी झालेलं नाहीये, लोक म्हणतात, परंतु त्या ठिकाणी एक्युरेशन झालेलं नाहीये, त्याचा 7-12 रस्ता पण झालेला नाही, त्याचा मोबदला कुठल्याही शेतकऱ्याला या ठिकाणी मिळाला नाही. गिरवडी असेल, रामोडी असेल किंवा ठाकरवाडी असेल, चिंचोली असेल त्या ठिकाणी कुठलाही मोबदला त्या ठिकाणी मिळाला नाही. आताही त्या ठिकाणी त्या रोडचं एक्युरेशन त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं नाही. तो मुद्दा प्रथमतः महत्वाचा आहे. त्या ठिकाणी तो रोड 70 वर्ष त्या ठिकाणी रोड चालू आहे, आता त्याची रुंदीकरण वाढलेली आहे, परंतु त्या ठिकाणी आता रस्ता गेलेला आहे. या ठिकाणी पाट असेल किंवा कोणाचे बंगले असतील त्या ठिकाणी आमच्या दसऱ्याचे असतील, रामोडीचे असेल, गिरवली मधील त्या ठिकाणी बंगले आहेत त्या ठिकाणी असं त्यांनी त्या लोकांची व्हॅल्युएशन कमी करण्यासाठी त्यांचा कंपाऊंडच्या बाजूने तो रोड घेतलेला आहे आणि बंगला ठेवलेला आहे, परंतु कंपाऊंड तोडलेला आहे परंतु बंगला त्या ठिकाणी ठेवलाय. परंतु त्यांची उद्या हायवे झाल्यानंतर 6 मीटरची त्यांनी ती तरतूद केलेली आहे, त्यामुळं त्या ठिकाणी बंगला राहणार नाही. त्यांनी त्या ठिकाणी जाणं येणं कसं होणार आहे. आणि त्या ठिकाणी आताच काही दिवसापूर्वी दशरथ कोकणे यांच्या बंगल्याला एक गाडी येऊन त्या गेटला ठोकली होती, आता गेट काढल्यानंतर ती बंगल्यावर ठोकणार. म्हणजे याचा त्यांनी त्याचे सक्षम या ठिकाणी अधिकाऱ्यांनी लावला पाहिजे. आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो मोबदला आहे तसा नॅशनल हायवे आपला झालेला आहे, त्या ठिकाणी मनसर असेल त्या ठिकाणी असेल त्याप्रमाणे रेट 4 पटीने या ठिकाणी मिळाला पाहिजे. जवळजवळ 8 लाख रुपये या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला कोणत्या पाठी भेटलं पाहिजे. आणि जे मोजणी जी केलेली आहे त्याचं कपत्र त्या ठिकाणी शेतकऱ्याला दाखवलं नाही, किती तुमचं कोणतं नेमकं गेलेलं आहे हा त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्याला विश्वासात न घेता त्या ठिकाणी त्यांनी तो अहवाल पुढे पाठवला, परंतु या अहवालात काही तथ्य नाही. जे क्षेत्र गेलं असेल त्या क्षेत्राप्रमाणे त्यांचा मोबदला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. ज्या ठिकाणी मनसर असेल, आपलं नाशिक हायवे असेल त्या ठिकाणी 7-8 लाख रुपये काढले, त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोबदला मिळाला पाहिजे. रोड होणं हा सर्वांना पाहिजे, परंतु त्या ठिकाणी मोबदला मोजण्या झालेल्या आहेत त्या आम्हा सर्व शेतकऱ्यांना मान्य नाहीत, कारण तो मोजण्या कशा केल्या प्रथमतः त्या ठिकाणी शेतकऱ्याला विश्वासात घेतलं नाही आणि त्या मोजण्या केल्या त्या अत्यंत चुकीच्या आहेत. आणि जो मोबदला जो काढलेला आहे शेतकऱ्याला तो अजिबात अन्यायकारक केलेला आहे, तो 4 पटीने मिळाला पाहिजे. आणि त्यांनी जे हे काढलेले एवढा ज्यांनी केलेला आहे तो चुकीचा आहे. तर याच्या पुन्हा होऊन नाहीतर आम्हाला या ठिकाणी याचं काय झालं तर आम्हाला आंदोलन करायला लागेल, अशी ही भूमिका सर्व शेतकऱ्यांची सर्वांची आहे.